लेडीज संपूर्ण पंचायत देवता सिद्ध ब्राह्मण बांधवादेव प्रसन्न सर्व देवतांचं या ठिकाणी स्मरण करू। मित्र सर्वांना विनंती आहे जरा शांतता पाळा, आपापसातल्या गोष्टी जरा बंद करा। श्रीदेव ब्राह्मण मंदिराचा 2021 मध्ये जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा संपन्न झाल्यानंतर लगेचच 2022 मध्ये पहिल्यांदाच दिवाळी सणाचं औचित्य साधून या ठिकाणी दीपोत्सवाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आणि तदनंतर 2023-2024 सलग 3 वर्ष तुम्हा सर्व म्हणजे गावातील सर्व मानकरी मंडळी, वाडीतील सर्व मंडळी आणि श्रीदेव ब्राह्मण बांधवाची सगळी भक्त मंडळी या सर्वांच्या सहकार्याने गेली 3 वर्ष आम्ही या ठिकाणी हा दीपोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत। हे 4थं वर्ष आहे आणि या 4थ्या वर्षामध्ये जरी दिवाळीचा सण संपला असेल तरी सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे की नैसर्गिक संकट होतं, पावसाचं संकट होतं आणि त्यामुळे या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही त्या दिवाळीच्या दिवसामध्ये करू शकलो नाही। परंतु आज वार्षिक जो आमचा ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी दुपारी संपन्न झाला, त्या ब्राह्मण भोजनाच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून हा दीपोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करीत आहोत। या ठिकाणी उपस्थित झालेली सर्व गावातील गावकरी मंडळी, सर्व भक्त मंडळी, आपण सर्व वाडीतील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेल्या श्रीदेव ब्राह्मण बांधवा देवस्थानच्या वतीने सर्व आपल्या सर्वांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि या ठिकाणी मानकरी मंडळींना विनंती करतोय या मंदिरातील समोर जे ठेवलेले दीप आहेत हे दीप आपल्या सर्वांच्या शुभ असते प्रज्वलित दरम्यान या ठिकाणी मेस्त्री साहेब आलेले आहेत। वेगवेगळ्या तालुक्यामध्ये एक उत्कृष्ट शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेले आणि गट शिक्षणाधिकारी म्हणून नावलौकिक मिळवलेले सन्माननीय श्री मेस्त्री साहेब आहेत, त्यांना मी विनंती करते खास करून या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले। कृपया मेस्त्री साहेबांनी सुद्धा या ठिकाणी या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं। विनंती करते सर्व मानकरी मंडळींना की त्यांनी आपल्या शुभ हस्ते दीप पेटवून या भव्य दिव्य अशा प्रकारच्या दीपोत्सवाचं या ठिकाणी उद्घाटन करावं। अजूनही जोरदार टाळ्या होते। तुम्हा सर्वांना सुद्धा या दीपोत्सवामध्ये सहभागी व्हायचे। प्रत्येकाने मेणबत्ती घेऊन या परिसरामध्ये दीपांची जी आरास केलेली आहे त्या ठिकाणी ठेवलेले जे दीप आहेत ते दीप आपण सगळ्यांनी पेटवायचे। आपल्या सर्वांच्या सहकार्यातून सर्व भाविकांच्या योगदानामधून हा दीपोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय। या ठिकाणी गावचे मानकरी भाईराणे, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष प्रकाश कामत, सन्मानित श्री प्रितेश राऊळ, बाबू पंडित, सन्मानित मेस्त्री साहेब, प्रवीण राऊळ, आपल्या रेडिओचे तंटमुक्ती अध्यक्ष वैभव आसलकर यांना विनंती करत आहे दादा नाईक यांनी ती प्रज्वलित करावा। दीपोत्सव जवळजवळ 5000 दीप पेटून संपले तर रांगोळीवरती हे पेटले
तसेच माधवा मंदिरातील सुद्धा या ठिकाणी जे दीप आहेत ते दीप मानकरांच्या हस्ते या ठिकाणी प्रज्वलित केले जातात. दोन्ही मंदिरातील या ठिकाणी दीप पेटवण्यात आलेले आहेत आणि आता बाहेर जी आरस केलेली आहे ते सर्व दीप प्रज्वलित करत असताना कृपया काळजी घ्या. या तुम्ही दादा तुम्ही लाया जरा एक फोटो घेतात भव्य दीपोत्सव सोहळ्याचं औचित्य साधून स्वरदारासाठी संत सावंतवाडी यांचा नाविन्यपूर्ण गीतांचा सूर्य नजराणा स्वरांजली या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करीत आहोत आणि आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. त्यांना विनंती करतोय की त्यांनी 5 मिनिटांमध्ये आपल्या शुभ हस्ते दीप पेटवायचे आहेत आणि कार्यक्रमाला सुरुवात करायची. आपल्या शुभ हस्ते ब्राह्मण माता मंदिराच्या परिसरामध्ये सुंदर आकर्षक अशा प्रकारे या ठिकाणी दीपांची सजावट केलेली आहे आणि भव्य दिव्य अशा भव्य दिव्य अशा लाखोंच्या हजारोच्या संख्येने असलेल्या दीपामध्ये आपण सर्वांचे या ठिकाणी स्वागत करीत आहोत. ब्राह्मण देवता विनंती आहे की या गीत गायन कार्यक्रमासाठी आपण उपस्थित व्हायचे आहे. या ठिकाणच्या आजच्या या सोहळ्यानिमित्त आपल्यासाठी जो प्रसाद आहे तो प्रसाद आपण घ्यायचा आहे. घ्यायचा आहे सर्वांनी. सर्व प्रचलित केले होते. दुसऱ्या
वर्षी 2100 दीड, तिसऱ्या वर्षी 3,500 दीड आणि या वर्षी 5,000 केले जात आहेत. सर्वांनी आपापल्या शुभ हस्ते या ठिकाणचे दीप पेटवणे आपल्या शुभ हस्ते प्रज्वलित करायचे आहेत. डिझाईनिंग डाउनलोड करतात वरती बघ पेटो पेटो भाईकडे बघ गेली काय बाबा व्हिडिओ करू भाई आमचं कथा भाई मागे
झाला यानंतर आपल्या समोर अजून एक गणेशाचंच गीत तुझी कृपा तारी या जगात एक तारी गाते अभंग सादर करते प्रगती विषय. आता घेऊन नाही मध्ये मी कोणत्या समोर होतो सबुरी ठाई आहिरा लावण्याचा दाभारा